मंडळी नमस्कार. 350 वर्षापूर्वीचा इतिहास कशाला काढता असं म्हणून जितेंद्र आव्हाड सातत्यानं राज ठाकरेंना टार्गेट करतायत. राज ठाकरे समाजामध्ये 350 वर्षापूर्वीचा इतिहास काढून दुही पसरवायचं काम करतायत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून होतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशा स्वरूपामध्ये 350 वर्षापूर्वीचा इतिहास हीच मंडळी काढतात आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींना हायलाईट करत असतात. अगदी अनाजी पंतांच्या पासून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पर्यंत सातत्यानं हा विषय मांडला जातो. त्यातला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा तर फारच चर्चेचा आणि अनेक लिब्रांडूंच्या पुरोगाम्यांच्या आवडीचा विषय. बामणांना ठोकताना याच विषयावर ठोकलं जातं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील होता. मंडळी, अफजल खान आणि प्रतापगडाची स्वारी, प्रतापगडाची मोहीम हे विषय खूपच गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. चला, इतिहासात डोकवायचं तुम्ही ठरवलं आहे आणि मांडायचं ठरवलं आहे तर त्यातली अजून काही वस्तुस्थिती असलेली माहिती आपल्यासमोर ठेवणं मला भाग वाटतं, म्हणूनच हा विषय आपल्यासमोर मी मांडतोय. अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता हे आपण मान्य करूया, आणि अशा स्वरूपाचा एखादा हरामखोर कुलकर्णी नोकरी म्हणून देखील स्वराज्याशी गद्दारी करतो त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला कधीच माफ करायचं नाही हे आपण ठरवूया. पण त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील ज्यांच्या मार्फत अफजल खानाला सापत्र दिलेलं होतं, राजे घाबरतायत तुमच्या समोर यायला, आपले अंगरक्षक बाजूला ठेवावे, प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं, अशी पत्र ज्या वकिलामार्फत दिली होती त्या वकिलाचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील. आता हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते. आलं लक्षात? मग दोन्ही बाजूने ते असतील तर एकच बाजू विचारात घेऊन शिव्या देण्याची जी पद्धत आपल्याकडे आलेली आहे त्याविषयी काहीच न बोललेलं बरं. प्रतापगडाच्या स्वारीवरती 2 माणसं छत्रपती शिवाजी महाराजांची खर्ची पडली होती. त्यात शामराज पद्मपाणी आणि त्र्यंबकजी भास्कर या दोघांचीही नावं त्यात होती, हे कृपया विसरू नका. अफजल खान प्रचंड मोठ्या फौजेनिशी प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यातून आलेला होता. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, पाचगणी, महाबळेश्वर असा प्रवास करत 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 त्या घनदाट जंगलातून अफजल खान निघालेला होता. आणि त्यावेळी हा सगळा प्रदेश जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. याच जावळीच्या खोऱ्यातून अफजल खानाला प्रशस्त राजमार्ग करून देणारे मोरे होते, आणि ते स्वराज्याचे विरोधक म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक म्हणूनच त्या काळात काम करत होते. मी आताच्या मोरेंना कोणत्याही बोलत नाहीये. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे मोरे होते. जसं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी 350 वर्षाच्या मागे जाऊन वारंवार समोर मांडला जातो, तशा या मोरेंना देखील समोर आणणं आवश्यक आहे. अफजल खानाच्या हजारोच्या फौजेमध्ये जावळीची फौज देखील होती. हे सोयीस्करपणे झाकून का ठेवलं जातं? अफजल खानाच्या सोबत त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा, मुलगा फाजल खान, अंबर खान, याकूब खान, सिद्धी हिलाल, मूसा खान ही सगळी मंडळी आपल्या फौजेनिशी होते. आता तुम्ही म्हणाल अफजल खानासोबत हे असणारच की, त्याला काय एवढं? आणि हे जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत अनेक मंदिरांना ध्वस्त करत आले होते. विजापूर ते प्रतापगड या प्रवासामध्ये जी मंदिरं लागतील त्या मंदिरांना अफजल खान उद्ध्वस्त करत आला होता. स्वराज्य विस्तार करायचा होता आणि धार्मिक द्वेष नव्हता, तर मंदिरांना उद्ध्वस्त का केलं? आदरणीय पवार साहेबांनी या विषयात स्वराज्य विस्तार हा हेतू सांगितला होता. धर्मद्वेष नव्हे, धर्मद्रोह नव्हे, हिंदूंच्या विरोधात तो नव्हता तर आपल्या साम्राज्यासाठी आला होता असं म्हटलंय. आणि साम्राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रयत्नशील होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विरोध करण्यासाठी, मोडून काढण्यासाठी अफजल खान आला होता. आणि येताना कोणताही धार्मिक विरोध नसताना सुद्धा एक मंदिरं उद्ध्वस्त करत आला होता. कथा याही सांगितल्या जातात
की जात्यात घालून मूर्त्या भरडल्या जात होत्या, मंदिरं तोडली जात होती. आता यातल्या अतिशयोक्तीचा भाग आपण सोडून देऊ, पण मूर्तिभंजन होत होतं एवढं मात्र नक्की आहे. मग धर्माचा द्वेष नव्हता तर मूर्तिभंजन का होत होतं? सगळ्या मंदिरांना पाडत, आग लावीत, लुटत अफजल खान बेमुरवतखोरपणे प्रतापगडाकडे निघालेला होता. हेतू एकच होता की छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली उतरतील आणि मग आपसूक आपण त्यांना मैदानात गाठून पराभूत करू, जेरबंद करून घेऊन जाऊ. पण अफजल खानाच्या या कृत्याला छत्रपती शिवाजी महाराज बदले नाहीत. त्यांनी मोठ्या कौशल्यानं जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला बोलवून घेतलं. मी तुम्हाला आता नावं सांगितली. सय्यद बंडा, फाजल खान, अंबर खान, याकूब खान, सिद्दी हिलाल, मुसा खान यासारखी सरदार मंडळी हजारोच्या फौजेनिशी त्याच्यासोबत होती. आता मला तुम्हाला यासोबत आणखी काही सरदार होती ज्याचा उल्लेख अनेक इतिहासाच्या पुस्तकामध्ये सापडतोय, ती देखील सांगायची आहेत. त्या सरदारात होते एक पिलाजी मोहिते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे नातेवाईक होते. पिलाजी मोहितेंच्या सोबत आणखी एक सरदार होता प्रतापराव मोरे, ज्यांनी यांना सहकार्य केलं, अफजल खानाला सहकार्य केलं. कृष्णाजी भास्करचा इतिहास सांगत असताना पिलाजी मोहिते आणि प्रतापराव मोरेंचा इतिहास देखील 350 वर्ष मागं जाऊन या लोकांनी सांगणं आवश्यक आहे. पण हा इतिहास ते कधीच सांगणार नाहीत, कारण कृष्णाजी भास्कर सांगण्यामध्येच त्यांना मोठेपणा वाटतो. मंडळी, फक्त एवढंच नाहीये. खंडोजी खोपडेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी का जरा उशिरानं शिक्षा दिली? अफजल खानाच्या मुलाला कोण जाऊ दिलं होतं मोकळं करून? त्या खंडोजी खोपडेला का शिक्षा दिली? मुधोळच्या घोरपडेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी का ताकीद दिली होती? जावळीच्या मोरेंना का उद्ध्वस्त केलं होतं? बाबाजी गुजर, ज्यांना आपण रांझाचा पाटील या नावानं ओळखतो, त्यांचा चौरंगा का केला होता हे देखील 350 वर्ष आधी जाऊन बघणं आवश्यक आहे. केवळ आणि केवळ एका विषयाला मांडलं जातं, सातत्यानं बोललं जातं की ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं करू पाहतो, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र सातत्यानं सांगितलं जातं. हे पत्र जिवाजी विनायक नावाच्या व्यक्तीला लिहिलेलं होतं आणि या जिवाजी विनायककडं आरमाराला रसद पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 18 जानेवारी 1675च्या सुमारास हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजी विनायकला लिहिलेलं आहे आणि त्यात सांगितलंय की रसद पोहोचवण्याच्या कामी कुचराई करत असाल तर ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो, अशा आशयाचा त्यात उल्लेख आहे. त्यालाही जरा वेगळ्याच अर्थाने मांडण्यात आलं. इतिहासात डोकायचं आहे, बघायचं आहे तर सिलेक्टिव्ह बघू नका, सगळ्याच गोष्टी मांडल्या पाहिजेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. नमस्कार.